ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। श्री अधिकमास महात्म्य कथासार अध्याय 20. या अध्यायाचे नाव आहे ब्रह्मराक्षसाचा उद्धार। तर मंडळी, अध्याय सुरू करण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढील सर्व अध्यायांचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। आणि त्याचबरोबर या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहिण्यास विसरू नका। चला तर मग आजच्या या अध्यायाला सुरुवात करूयात। अधिक महिन्यातील त्या अद्भुत व्रतांचे फल ही कसे अद्भुत असते या संदर्भातील ती सोमशर्माची गोष्ट सांगताना विष्णू लक्ष्मीला म्हणाले, प्रिये, सौराष्ट्र प्रांतात एक नगरी होती। त्या नगरीचे नाव होते प्रभासपट्टण। या नगरीमधील सर्वच जनता ही मोठी श्रद्धाळू आणि भाविक होती। त्या नगरीमध्ये एक ब्राह्मण राहत होता। त्याचे नाव होते सोमशर्मा। हा सोमशर्मा दर अधिक मासामध्ये नाना प्रकारची व्रतवैकल्ये करीत असे। तसेच तो या महिन्यात पूजा, जप, तप, स्नान, दान इत्यादी गोष्टी करूनही बरेच मोठे पुण्य पदरी बांधत असे। एक दिवस काय झाले, तो असाच अधिकाचा महिना होता। सोमशर्मा आपले पवित्र गंगास्नान उरकून अर्घ्ये, जप इत्यादी करून आपल्या घरी परत येत होता। तोच एक भयानक अकराळ विक्राळ अशा ब्रह्मराक्षसाने त्याला वाटेतच अडवले। त्याचे ते धिप्पाड शरीर, लांब केसाळ हात, बटबटीत डोळे, विशाल जबडा, पुढे आलेले 2 दात, त्याचे भयानक खदखदा हसणे हे सारे पाहिले आणि सोमशर्मा एकदम घाबरून गेला। त्याने भय दूर होण्यासाठी, अंगी निर्भयतेचे बळ येण्यासाठी म्हणून नृसिंह स्तोत्राचे पठण चालू केले। जसजसे तो म्हणू लागला तसतशी त्याच्या अंगातील भीतीही हलके हलके दूर होऊ लागली। मग निर्भय झालेल्या सोमशर्माने त्या ब्रह्मराक्षसाला प्रश्न केला, कोण रे तू? माझा असा रस्ता का अडवलास? तुला माझ्याकडून नेमकं काय हवं आहे? तेव्हा तो ब्रह्मराक्षस सोमशर्मा ब्राह्मणाचे पाय धरून त्याला विनवणी करत म्हणाला, हे ब्राह्मण श्रेष्ठ, माझी तुला एकच विनंती आहे की तू माझा उद्धार कर, मला या योनीतून मुक्त कर। म्हणजे काय? तू मूळ कोण होतास? तुला या ब्रह्मराक्षस योनीत का आणि कशामुळे जन्म घ्यावा लागला? तू मला आधी तुझा सर्व पूर्व इतिहास सांगशील का? सोमशर्मा त्या ब्रह्मराक्षसाला म्हणाला। तेव्हा तो ब्रह्मराक्षस सांगू लागला, अरे, खरे तर मी एक व्यापारी होतो। माझा मोठा व्यापार होता। माझ्याकडे भरपूर धन तसेच वैभव पण होतं। घरात सुद्धा सुना, मुलं, नातवंड सारी होती। अनेक लोक त्यांचं धन हे मोठ्या विश्वासाने माझ्याकडे सांभाळायला म्हणून देत असत। एकदा एक सदन ब्राह्मण माझ्याकडे आला। मला म्हणाला की सेठजी, मी काशी यात्रेला चाललो आहे। मी यात्रा करून परत येईपर्यंत आपण माझं हे धनाचं गाठोडं नीट सांभाळा। मी यात्रेवरून परत आलो की मी माझं धन परत घेऊन जाईन। असं बोलून 10 सहस्त्र सुवर्णमुद्राचं ते गाठोडं माझ्याकडे विश्वासाने ठेवायला देऊन तो ब्राह्मण तीर्थयात्रेला निघून गेला। पुढे जवळजवळ 12 वर्षे झाली तरी काही तो ब्राह्मण आपले धन परत घेण्यासाठी आलाच नाही। अचानक मला माझ्या धंद्यात खूप मोठी नड पडली आणि मी त्या ब्राह्मणाने माझ्याकडे ठेवायला दिलेलं धन वापरून टाकलं। आणि अचानक एक दिवस तो ब्राह्मण तीर्थयात्रेहून परत आला आणि माझ्याकडे त्याने ठेवलेले धन मागू लागला। मी सरळ उलटून पडलो। तू माझ्याकडे तुझे धन हे ठेवायला दिलंच नाही असं त्याला म्हणालो। त्या व्यवहाराची कसलीच अक्षरी लिखापडी नव्हती किंवा त्याला कोणी साक्षीदारही नव्हता। त्यामुळे माझी सरशी झाली। आयुष्यभर जीवाचं रान करून मिळवलेलं धन गेलं म्हणून तो गरीब बिचारा ब्राह्मण हा वेडा झाला। अखेर धन धन असे म्हणताच तो एक दिवस मेला। त्याची हाय मला लागली। कालांतराने मी पण वृद्ध झालो आणि एक दिवस मी पण राम म्हटला। यमदूतांनी माझ्या भल्या बुऱ्या कर्मांचा पाढा यमराजापुढे वाचला। मला कठोर शिक्षा झाली। जेव्हा मी एका ब्राह्मणाला स्वार्थापायी, लोभापायी फसवलं आहे, त्यामुळे मरण पावलेल्या त्या ब्राह्मणाच्या मृत्यूला मी जबाबदार आहे हे कळताच त्या ब्रह्महत्येबद्दल मला या ब्रह्मराक्षस योनीत जन्म घ्यावा लागला। हे विप्रराज, आजवर मी नीच राक्षस योनीत अनेक यमयातना भोगल्या आहेत। आज माझं भाग्य उदयाला आलं म्हणून मला तुमच्यासारख्या पुण्यवंत माणसाचं दर्शन घडलं, भेट झाली। आता तू माझा उद्धार करण्याचं मला वचन दिल्याशिवाय मी तुझे हे पाय सोडणार नाही। शरणागताचं मनोरथ पूर्ण करणं हाही एक धर्मच आहे।
हे तर तू चांगलाच जाणतोस, हो ना? मग तूच माझा उद्धार कर. ब्रह्मराक्षसाची ती कळकळीची विनंती ऐकली आणि सोमशर्माला त्याची दया आली. त्याचे मन भूतदयेने भरून आले. सोमशर्माने आपल्या अधिक महिन्याच्या पुण्याईच्या वाट्यातील 7 दिवसांचे पुण्य ब्रह्मराक्षसाच्या हातावर दान केले आणि दुसऱ्याच क्षणी त्या ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला. त्याला दिव्य देह प्राप्त झाला. कृतज्ञतापूर्वक सोमशर्माचे पाय धरून त्याचे आभार मानत तो ब्रह्मराक्षस उद्धरून स्वर्गलोकी गेला. भूतदयेने प्रेरित होऊन स्वपुण्याईने त्या ब्रह्मराक्षसाचा उद्धार करणारा तो सोमशर्मा हा परोपकारी जीव अखेर श्री पुरुषोत्तमाच्या चरणी जाऊन विसावला. तर मंडळी, इथेच आपल्या 20व्या अध्यायाची समाप्ती होते. पुढील सर्व अध्याय श्रवण करण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.